नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, आजचा सूर्योदय आपण कुरुंदवाड गावातनं कोल्हापूर जिल्ह्यातनं बघत आहोत. आंघोळ केली आणि न्याहारीला लाडू चिवडा हाणला आणि निघालो पुढच्या भटकंतीला. आपण काय भटकंतीला कधी स्वतःचं वाहन कधी घेऊन निघत नाही. हात दाखवा, गाडी थांबवा अशी मोहीम असते आपली. नृसिंहवाडीत पोचल्यावर तुम्ही जर खादाड खवय्ये असाल तर तुम्हाला ही गल्ली खूप आवडेल. आपल्याला तर जाम आवडली बाबा. दर्शन रांगेत उभं राहून दर्शन तर झालंच, पण कृष्णामाई पंचगंगेच्या संगमावरचं हे तीर्थक्षेत्र नरसोबाची वाडी मनाला शांतता देणारं ठिकाण आहे बरं का. आता याच ठिकाणी उभं राहून मी तुम्हाला पुढचं ठिकाण कोणतं असेल त्याची कल्पना देतो. अर संताजी धनाजी रन्नात दिसता, शत्रुपळे प्रतिबिंब पाहता, गोड नाही पाणीच पिणार, चाकर शिवबाचं होणार. तर नमस्कार मंडळी, झालं गेलं पंचगंगेला मिळालं, तर आज आपण तिथं पोचलोय, हे बघू शकता. तर मंडळी आता आपण पंचगंगा नदीच्या पुलावर आहे. तुम्हाला आता गंगामाईचं दर्शन देतो. हे बघा किती सुंदर आहे. छोटासाच पूल आहे पण एकदम भारी आहे. आणि या पुलावरून जगात म्हणतात ना, सह्याद्रीनं झपाटलेली मूर्त्यांनी आणि ऐतिहासिक ठिकाणांनी झपाटलेली माणसं चालत आहेत. बघू शकता पंचगंगा माई. आता आपण आहोत सरसेनापती श्री संताजीराव म्हाळोजीराव घोरपडे यांच्या समाधीस्थळाजवळ. आणि इथलं वातावरण बघू शकता तुम्ही कसलं आहे, एकदम प्रसन्न आहे. समोर असलेलं सुब्रमण्यम महादेव कुटुंब पंचायतन मंदिर, कार्तिक स्वामी. सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इसवी सन 1645 साली झाला. एक वेळ अशी होती, राज्य नव्हतं, खजाना नव्हता, सैन्य नव्हतं. त्यावेळी सरसेनापती संताजीरावांनी हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली आणि मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला. या काळात मुघलांची अक्षरशः झोप कोणी उडवली म्हणायचं तर ती संताजी आणि धनाजी या नावानं. औरंगजेब सुद्धा संताजी आणि धनाजी आले असं म्हणताच थरथर कापायचा. अशा ह्या महान योद्ध्यांना त्रिवार विनम्र अभिवादन. पैसा तर काय कायमचा कमवत राहू, माणसं कधी कमवायची असं म्हणत दादांनी आपल्याला ह्या मोफत लिफ्ट दिली. आणि कोल्हापूर आणि कोल्हापुरातली माणसं एक नंबर, लय आवडली आपल्याला. भेटू. जय श्रीराम.